4 वर्षाच्या लेकीला बिबट्याच्या जबड्यात पाहिलं. वाचवण्यासाठी पित्याने जबड्यात हात घातला आणि असा प्रकार थरार ऐकून बापाला सलाम करायला. रात्रीचं वातावरण शांत होतं. गावात नेहमीसारखी शांतता पसरलेली होती. लोक आपापल्या कामात गुंतलेले होते. कुणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटात अशी घटना घडणार आहे की संपूर्ण देशभर त्याची चर्चा होईल. एका साध्या शेतकरी कुटुंबाच्या घरात सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. आई घरातील कामात व्यस्त होती. वडील घराच्या आत काहीतरी काम करत होते आणि अंगणात एका खाटेवर त्यांची 4 वर्षाची लहानशी लेक गाढ झोपलेली होती. त्या निष्पाप चेहऱ्यावर शांतता होती. थंडगार हवा वाहत होती. घराभोवती झाडं हलकी हलकी हलत होती. सगळं काही अगदी सामान्य वाटत होतं, पण त्या शांततेत एक भयंकर सावली हळूहळू घराकडे सरकत होती. जंगलातून वाट चुकून आलेला एक शिकारी प्राणी गावाच्या दिशेने भटकत होता. त्याची नजर भक्ष्याच्या शोधात इकडे तिकडे फिरत होती आणि अचानक त्याची नजर त्या घराच्या अंगणावर पडली. अंगणात खाटेवर एक छोटी मुलगी झोपलेली होती. तिच्या आसपास कोणी नव्हतं. तो प्राणी काही क्षण शांतपणे थांबला, जणू योग्य वेळेची वाट पाहत होता. पुढच्या क्षणी तो हळूहळू अंगणात शिरला. पावलांचा आवाजही होऊ न देता तो खाटेजवळ पोहोचला. सगळं इतक्या शांतपणे घडत होतं की घरातल्या कुणालाही काहीच कळलं नाही. आणि अचानक एका क्षणात सगळं बदललं. त्या प्राण्याने झोपलेल्या मुलीला आपल्या जबड्यात पकडलं. मुलगी दचकून जागी झाली आणि जोरात रडायला लागली. तिच्या किंकाळ्यांनी शांततेचा भंग केला. घरात काम करत असलेल्या आईला तो आवाज ऐकू आला. काहीतरी भयंकर घडलंय अशी तिला जाणीव झाली आणि ती घाबरून बाहेर धावली. पण अंगणात दिसलेलं दृश्य पाहून तिचे पाय थरथर कापू लागले. तिच्या डोळ्यासमोर तिची 4 वर्षांची लेक एका भयानक शिकाऱ्याच्या जबड्यात होती. ती किंचाळू लागली. तिच्या किंकाळ्या ऐकून घरात असलेले वडीलही बाहेर धावत आले आणि पुढे त्यांनी जे पाहिलं ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल. समोर त्यांच्या लेकीला एक बिबट्या जबड्यात धरून जंगलाच्या दिशेने ओढत होता. त्या क्षणी वेळ जणू थांबली होती, पण त्या वडिलांनी एक क्षणही विचार केला नाही. त्यांनी भीतीला जागाच दिली नाही. आपल्या लेकीला वाचवण्यासाठी ते थेट बिबट्याच्या दिशेने धावले. समोर एक भयानक शिकारी प्राणी आणि समोर एक साधा शेतकरी. पण त्या क्षणी बापाच्या मनात फक्त एकच विचार होता, माझ्या लेकीला काही होऊ देणार नाही. ते थेट बिबट्याकडे बिबट्यावर झेपावले. बिबट्याने गुरगुरत त्यांच्याकडे पाहिलं, पण तरीही त्यांनी मागे हटण्याचा विचार केला नाही. उलट त्यांनी थेट आपल्या हातांनी बिबट्याच्या जबड्यावर पकड घेतली. कल्पना करा, एखाद्या बापाने आपल्या लेकीला वाचवण्यासाठी थेट बिबट्याच्या जबड्यात हात घातला. ही झुंज काही सेकंदांची नव्हती. काही मिनिटं त्या अंगात जीवघेणी लढाई सुरू होती. बिबट्या गुरगुरत होता, पंजाने हल्ला करत होता, पण तो बाप हार मानायला तयार नव्हता. त्यांनी जवळ पडलेली काठी उचलली आणि बिबट्याशी झुंज देत राहिले. ते प्रत्येक क्षणी त्यांचा जीव धोक्यात होता, पण शेवटी त्या बापाच्या धैर्यापुढे बिबट्याला ही हार मानावी लागली. बिबट्याने मुलीला सोडला आणि जंगलाच्या दिशेने पळ काढला. मुलगी रडत होती, जखमी होती, पण जिवंत होती आणि तिचे वडीलही जखमी होतं. तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं की त्यांनी आपल्या लेकीला वाचवलं होतं. ही घटना घडल्यानंतर गावात एकच चर्चा सुरू झाली. लोक त्या बापाच्या धैर्याचं कौतुक करू लागले. त्या बापाचं नाव आहे राम बक्ष. व्यवसायाने साधे शेतकरी, पण त्या दिवशी त्यांनी दाखवलेलं धैर्य एखाद्या योद्ध्यालाही लाजवेल असं होतं. वनविभागालाही या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी या धाडसी पित्याचा सन्मान करत त्यांना 10,000 रुपयांचं बक्षीस दिलं. पण खरं सांगायचं तर त्या बापासाठी सर्वात मोठं बक्षीस म्हणजे त्यांची सुरक्षित लेक. आजही ही घटना ऐकताना अंगावर काटा येतो, कारण त्या दिवशी जर त्या बापाने क्षणभरही उशीर केला असता तर कदाचित परिणाम खूप भयंकर झाला असता. एका बापाच्या प्रेमाने आणि धैर्याने मृत्यूच्या जबड्यातून आपल्या लेकीला परत आणलं आणि म्हणूनच लोक आज म्हणतायत, खरा हिरो म्हणजे तो बाप. आणि ही कथा ऐकल्यावर प्रत्येकाच्या तोंडातून एकच शब्द निघतो, त्या बापाला सलाम.